शासकीय कार्यालयातच पोस्ट ऑफिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शासकीय कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांनी दारू पार्टी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे। पोस्ट ऑफिसमध्ये RMS विभागात पार्सल टाकण्यासाठी आलेल्या नागरिकांना वीज नसल्यामुळे 2 तासाहून अधिक ताटकळत राहावे लागले। खालील विभागात वीज नाही, वरच्या मजल्यावर मात्र वीज असल्याने संतप्त नागरिकांचे काम न झाले नागरिकांनी वरचा मजला गाठत अधिकाऱ्यांचा दारू पार्टीचा प्रकार माध्यमांसमोर उघडकीस आणला। त्यामुळे गोंधळून गेलेल्या मद्यपी अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलीच धूम ठोकली। शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या दारू पार्टीमुळे 2 तास ताटकळत राहावे लागले असा आरोप नागरिकांनी केला आहे। पोस्ट ऑफिसमधील डाकघराचे प्रवर अधीक्षक PR सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूस असलेल्या वरच्या मजल्यावर करण्यात आलं होतं। सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर दारू पार्टीला सुरुवात झाली। त्यात अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी दारू पार्टीत रंगल्याचं दिसून आलं। तसा आरोप देखील नागरिकांनी केला आहे। शासकीय कार्यालयातच दारू पार्टीचं धाडस करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईसह PR सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारा आर्थिक लाभ रोखण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे पोस्ट ऑफिस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे। तुमचे ग्राहक आहेत ते खाली तात्काळ उभे आहेत, लाईट अभावी आणि इकडे ओल्या पार्ट्या चालू आहेत असं सांगण्यात आलं। नेमकं काय सांगाल? व्हिडिओ पण आला ना समोर, व्हिडिओ आला समोर। काय प्रकार घडलाय सर, काय सांगता येईल? लाईट गेलेली आहे ना, त्याच्यामुळे ते खाली लाईट कनेक्शन नाही आहे। वरती लाईट चालू आहे। हे फक्त वरच्या ऑफिस डाक ऑफिस एकच आहे ना का वेगवेगळे? वेगवेगळं आहे, पुढचं ऑफिस वेगळं, RMSचं वेगळं। ते दादा हे करणार पळून गेले फुल दारू पिलेलो होतो। सर आपलं नाव सांगाल? आपलं नाव सांगाल? माझं नाव प्रताप सोनवणे। आपलं पद काय सर? माझं प्रवर अधीक्षक, रिटायर्ड झालं आज रिटायर्ड। सर आपला जो कार्यक्रम आगे करतात का साहेब? मग इसको खुलेआम दारू पिऊन एवढं आणि तुमचे साहेब सरकारी प्रीमियस मध्ये दारू पिणे अलाउड आहे का? अलाउड नाही। मग तुम्ही दारू कसं काय मागवू शकता? आम्ही दारू मागवली नाही। तुम्ही आज दारू मागवू शकता तर उद्या बायाही नाचवू शकतात मग सरकारी प्रीमियसेस मध्ये? नाही तसं काय केंद्र शासनाचं आहे आणि त्या बदल्यात आम्ही बोलायला लागलो, जाब जबाब विचारला, आम्हाला शिवीगाळ करतात। त्या बदल्यात तुम्ही शिवीगाळ करता। खाली काय झालं मला माहिती। पाटील आम्ही 6 वाजता इथं आलो होतो रजिस्टर करण्यासाठी, इथं लाईन नव्हती। आता 8:15 8:30 होते। आता तिकडे लाईट चालू होती। आम्ही सांगितलं तिकडे जर एक कनेक्शन इकडे जोडा आणि हे काम सुरू करावंच नाही। तर कोणी ऐकायला तयार नाही। तर इथं दात चावतात, ते चावतात। आम्ही पाहिलं, मग यांना विचारलं की कोण इथं विचार, आम्ही त्यांना भेटलो म्हणजे वरती येत म्हणजे मी गेलो वरती त्यांचा मग ते रिटायरमेंटचा सेंटर चालू होता। म्हटलं इथं जर तुम्हाला कनेक्शन जोडता येतं इकडे काय नाही, इथंही जोडा। आणि महत्वाचं म्हणजे इथं पैसा येतो, डायरेक्ट पैसा येतो। आता या पैशाचा त्यांच्या पगाराशी काही कनेक्शन नाही म्हणून त्यांना काहीच वाटत नाही। केंद्र शासनाच्या प्रमाणात असं काही करता येईल? कधीपासून 2 तासापासून इथे उभे होतो। वरती गेलो आम्ही, वरती अक्षरशः ते लाईट चालू, त्यांच्या दारूच्या पार्ट्या चालू, फुल दारू पित होते ते। आणि आम्ही त्यांना बोललो की तुम्ही इथे लाईट लावून सगळी दारू पार्ट्या करू शकता, तर एक कनेक्शन इथं जॉईन नाही करू शकत का? इथे यांचे महत्वाचे आर्टिकल असतात, सगळ्यांचे आर्टिकल असतात। आर्टिकल इथे सगळे लोक इथे 2-2 तासापासून उभे आणि तुम्ही वरती पार्ट्या करताय। आम्ही त्यांचा व्हिडिओ केला तर ते आम्हाला बोलू लागले की आम्हाला सरकारी प्रीमियस साईड मध्ये दारू पिणं अलाउड आहे, आमचे क्वार्टर आहे। हे असं चालतंय का? सरकारी प्रीमियस मध्ये दारू कधीपासून अलाउड व्हायला लागली? एक साईडला लाईट आहे, दुसऱ्या साईडला लाईट नाही, इथे लोक कधीपासून उभे? प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज।